एक एपी मध्ये आहे आकृती काढा म्हणजे लक्षात येईल. त्रिकोण एबीसी मध्ये बीसी चा मध्यबिंदू पी आहे आणि एपी मध्ये आहे. त्यामुळे बीपी आणि पीसी समान आहे. बीसी 18 आहे. की बीसी 18 असेल तर बीपी काय आहे 9 असणार आहे. पीसी सुद्धा 9 आहे. आकृतीमध्ये जे लिहायचे ते सांगतोय. आकृतीमध्ये बीपी बरोबर पीसी बरोबर पीसी भागिले 2 बरोबर 18 भागिले 2 बरोबर 9 सेंटीमीटर. सेंटीमीटर दिलेलं नाही 9च म्हणायचं. आता मध्यला म्हटल्या बरोबर अपोलोनियसचे प्रमेय तुम्हाला आठवलंच पाहिजे. बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार तिकडे येतो वर. अपोलोनियसचे प्रमेय काय आहे तर हा जो कोन आहे एबीएसी या बीएसी च्या एरिया शिरोबिंदूतून या ठिकाणी बीपी एपी ही मध्यरेखा काढलेली आहे. त्यामुळे हा जो कोन आहे बीएसी दोन बाजूने तयार झालाय त्याच्या वर्गांची बेरीज एका बाजूला एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर. दुसऱ्या बाजूला मध्यरेखेच्या वर्गाची दुप्पट 2 एपी वर्ग आणि हे दोन समान भाग आहेत. बीपी आणि पीसी समान भाग आहेत. कुणाचे वर्ग आहे दुप्पट घ्या अधिक 2 बीपी वर्ग. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लिहिता येणं अत्यंत महत्त्वाचे आहे. एबी वर्ग अधिक एसी वर्गाची किंमत ऑलरेडी त्यांनी दिली आहे. किती आहे 260 बरोबर 2 गुणिले एपी काढायचे आपल्याला 2 एपी वर्ग. एपी वर्ग काढायचे 2 बीपी काढून घेतल्या. बीपी काय आहे 9 2 गुणिले 9 चा वर्ग 260 बरोबर सोडवून घ्यायचं. 2 एपी वर्ग बरोबर 2 गुणिले 9 चा वर्ग 81. पूर्ण झाल्याशिवाय मागच्या इथं जो काय भाग येणार 81 दोन्ही 162 162 ला मागे घ्यायचं म्हणजे 2 एपी वर्ग बरोबर 260 वजा 162. 10 मधून 2 गेले 8. 26 मधून 17 गेले 9. 2 एपी वर्ग बरोबर किती झालं 98 आलं. एपी वर्ग बरोबर हे 2 मध्ये 98 ला भागिले 49. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतला. एपी वर्गाचं वर्गमूळ एपी स्क्वेअर रूट ऑफ एपी स्क्वेअर एपी आणि 49 चं 7. एपी वर्गाचे एपी आणि 49 चं 7. एपी बरोबर 7. आपल्याला काय विचारलं आहे काय काढायचं इथल्या एपीच काढायचं आहे. त्यामुळे मध्यरेखेची लांबी मध्यरेखा नाही एपी मध्यरेखाच आहे ना. मध्यरेखा एपी बरोबर 7 एकक म्हणायचं. आणि बघा आपला भाग या ठिकाणी संपला. आपल्याला